अध्यक्ष महोदय, अंबरनाथ इथल्या एका खासगी इंग्रजी शाळेमध्ये 7 जुलै 2025 रोजी व्हॅनमधून काही विद्यार्थी जात असताना 2 विद्यार्थी पडून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, अंबरनाथ इथल्या एका खासगी इंग्रजी शाळेमध्ये 7 जुलै 2025 रोजी व्हॅनमधून काही विद्यार्थी जात असताना 2 विद्यार्थी पडून त्या ठिकाणी ते जखमी झाले। सदर वाहन हे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वतःच त्या ठिकाणी लावलेलं होतं आणि या संदर्भामध्ये साधारणपणे 7 जुलैला ही जी काही दुर्दैवी घटना झाली त्याच दिवशी पोलीस प्रशासनाच्या वतीने पण गुन्हा दाखल करण्यात आला। दुसऱ्याच दिवशी आरटीओ विभागाच्याही माध्यमातून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की शाळेतील विद्यार्थी ने-आण करण्याच्या संदर्भामध्ये शासनाचं एक विहित धोरण आहे। साधारणपणे शाळा पातळीवर परिवहन समिती त्या ठिकाणी गठीत केलेली आहे आणि जिल्हा पातळीवर जिल्हा बस सुरक्षा समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत 18 नोव्हेंबर 2013, 18 मार्च 2016 आणि आरटीओ कार्यालयाचेही 25 सप्टेंबर 2024 ला त्या ठिकाणी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। यासोबतच माननीय उच्च न्यायालयाच्या कमिटीने जे काही सूचना केलेली होती त्या सूचनेनुसार 13 मे 2025 लाही शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, साधारणपणे शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने वाहतुकीच्या दरम्यान मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी ही त्या शाळेंची त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। वाहन चालकाची पडताळणी, बसमध्ये GPS प्रणाली कार्यरत करणे, शालेय वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेसंदर्भातल्या प्रशिक्षण करता शाळा व्यवस्थापन समितीने त्या ठिकाणी कार्यवाही करावी। प्रत्येक स्कूल बसमध्ये एक महिला सेवक त्या ठिकाणी असावा। वाहन चालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो किंवा नाही करत या संदर्भातलं पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून पडताळणी करण्यात यावी। स्कूल बसमध्ये CCTV कॅमेरे बसवणे शाळा व्यवस्थापकांना त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि म्हणून निश्चितपणे सन्माननीय सदस्य रईसजी शेख यांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या वतीने शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि आरटीओ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने एक संपूर्ण राज्यभर ड्राईव्ह राबवून या नियमांचं पालन त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला प्राधान्य त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। या संदर्भातलं कार्यवाही केली जाईल।